लिंबाचं लोणचं नाव ऐकलं ना की लगेच तोंडाला पाणी सुटतं. माझं तर लिंबाचं लोणचं तयार आहे. तुमच्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया, म्हणजे तुम्हीही लिंबाचं लोणचं लवकरच बनवून तयार कराल. तर इथे पाहू शकता तुम्ही, लिंब घेतली आहेत मी. एकदम छान पिकलेली लिंब आहेत, पातळ सालीची आहेत. अर्धा किलो प्रमाणात घेतली आहेत. एक 8 लिंब बसली आहेत पहा, आणि मीडियम साईजची आहेत. शक्यतो लिंबाचं लोणचं करायला पातळ सालीची लिंब घ्यायची, म्हणजे वर्षभर टिकतात आणि चवीलाही छान होतं. तर नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हिवाळा स्पेशल सिरीज मध्ये पदार्थ नंबर 5 पाहतोय, म्हणजेच लिंबाचं लोणचं. कारण आता हिवाळ्यामध्ये लिंब खूप छान ताजी आणि चांगली मिळतात. तर इथे पाहू शकता मी वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो लिंबू स्वच्छ धुवून सुती फडक्याने पुसून स्वच्छ करून घेतली आहेत. आणि आता हे मी अशा प्रकारे कट करून घेते. पहा, एका लिंबाचे आपल्याला 8 फोडी करायच्या आहेत आणि त्यातल्या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे इथे मी सर्व लिंब कापून घेतले आहेत आणि त्यातल्या बिया पण साफ करून घेतल्या आहेत. आता हे स्टीलचे डब्बे घेतले आहेत मी. यात मी 2 डब्यांमध्ये हे लिंबाच्या फोडी डिवाइड केल्या आहेत आणि याला आपण एक 3 शिट्ट्या करून घेणार आहे कुकर मध्ये. आता हे मी शिजवून घेते. हा माझ्याकडे स्टीलचा कुकर आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता. यात मी अर्धा ग्लास पाणी टाकले आणि वर आपले जसं आपण डाळ तांदूळ शिजवतो वरण भात, तसंच मी याला शिजवून घेते. एक 3 शिट्ट्या काढून घेतल्यात इथे मी. आणि हो, हिवाळा स्पेशल पदार्थ सिरीजच्या सर्व व्हिडिओची लिंक मी खाली दिली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. याला आपण काढून घेऊया आणि थोडंसं थंड झाल्यावर मी मिक्सरला वाटून घेतेय. गरम वाटू नका. आणि हे जे खाली पाणी दिसतंय तुम्हाला, हे थोडंसं जसं लागेल तसं मी टाकून हे थोडंसं जाडसर वाटून घेणार आहे, खूप बारीक वाटणार नाहीये. आणि अशाच नवीन व्हिडिओज साठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी हे थोडंसं जाडसर वाटलेलं आहे, खूप बारीक केलेलं नाहीये. साली थोड्या दिसत आहेत त्याच्यात, त्या पण हे मुरल्यावर खूप छान लागतं. आणि इथे हे मिक्स करून घेतलंय मी सर्व एका स्टीलच्या कढईमध्ये काढून घेतलंय. शक्यतो लिंबाचे प्रकार करताना ना स्टीलची भांडी वापरत जा. आता इथे मी गूळ घेते. पहा, आता मी हा 400 ग्रॅम गूळ घेतलाय आणि एक चम्मच लाल तिखट घेतलंय. आणि वजनी प्रमाणात पण तुम्हाला हे सर्व पदार्थ मी दाखवतीये. आणि मीठ मी 2 चम्मच घेतले. आता माझ्या मुलांना हे लोणचं खूप आवडतं, त्यामुळे तिखट मी थोडंसं कमी घातलंय. तुम्ही 2 चम्मच पण घालू शकता. आणि हे बॅडगी तिखट आहे, खूप तिखट नसतं. कलर साठी पण आपल्याला चांगला कलर येतो, त्यासाठी वापरू शकतो. आता इथे मी 400 ग्रॅम गूळ घेतला होता. पहा, अर्धा किलो लिंबांसाठी तो मी घालून हे हलवून घेते. आणि मी लाल तिखट आणि मीठ खालीच मी हलवून घेतलं होतं, सगळं एकत्र करून घेतलं होतं. आता मी गॅस चालू केलाय, बारीक गॅसवर मी हा गूळ यात मिक्स करून घेतेय. आणि नंतर आपण थोडा वेळ गॅस मोठा करून हे शिजवून घेणार आहोत. आता मी परत याच्यात 100 ग्रॅम गूळ टाकलाय, म्हणजे मी अर्धा किलो लिंबाला अर्धा किलोच गूळ घातलेला आहे. कारण मला थोडासा गूळ कमी वाटला, त्यामुळे मी परत 100 ग्रॅम मोजून गूळ घातलाय. तर त्याप्रमाणे तुम्ही अर्धा किलो लिंबाला अर्धा किलो गूळ या प्रमाणामध्ये हे वापरू शकता. एक 15 मिनिटांनी बऱ्यापैकी हे आटत आलेलं आहे. आणि हे लोणचं तुम्ही वर्षभर टिकवू शकता. याला काहीही होत नाही. फ्रीजच्या बाहेर ठेवा, बुरशी लागत नाही, काहीही होत नाही. आता हे चेक कसं करायचं की आपलं शिजलंय का म्हणून, तर मी इथे एका प्लेटीमध्ये, कारण काय होतं, गरम असल्यानंतर गूळ थोडासा पातळ असतो, थंड झाल्यावर खूप आळतो, त्यामुळे इथे एका प्लेटीमध्ये मी हे थंड करून घेतलंय थोडंसं घेऊन. आता हे दाटसर झालेलं आहे आणि बोटाले तार पण होतीये तयार. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लोणचं झालंय की नाही चेक करू शकता. आता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. मी गॅस बंद करून ठेवलाय. आता याला थंड होऊन देणार आहोत. आता इथे मी हे बरणी घेतली, चिनी मातीची आहे माझ्याकडे ऑलरेडी. तुमच्याकडे काचेची असेल, जी असेल त्यात तुम्ही भरून ठेवू शकता. याला मी स्वच्छ धुवून थोडा वेळ उन्हामध्ये ठेवून साफ करून घेतली, म्हणजे आपल्या लोणचं खूप दिवस टिकतं, खराब होत नाही. आता हे थंड झालंय पहा लोणचं आपलं, आणि छान
दाटसर झालंय, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. तर आपण या लोणच्यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केलाय, त्यामुळे हे आपल्यासाठीही आणि मुलांसाठीही खूप हेल्दी आहे. आणि हे लिंबाचं लोणचं तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता, कारण आपण यात तिखट, मीठ आणि गुळाशिवाय दुसरं काहीही घातलेलं नाहीये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.